नमस्कार, मी सिद्धी गॉसिप कट्ट्यावरती आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत लहान बाळाला दात येत असताना आपण त्याच्यासाठी काय करू शकतो, काय केलं की हा त्रास कमी होईल. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 3.5 महिन्यापासून ते 1.5-2 वर्षापर्यंत बाळाला दात येतात. तर त्यापेक्षा जर तुमचं बाळ 1 वर्षापेक्षा लहान आहे किंवा 1 वर्षापेक्षा मोठं आहे तरी तुमच्या बाळाला दात येत नसतील तर प्लीज नवीन मम्मीज काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. दात येणं ही नॅचरल प्रोसेसिंग आहे, ती येणारच आणि डॉक्टर हे तुम्हाला हेच सांगेल की दात हे 1.5 वर्ष 2 वर्षापर्यंत येतात, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. लहान बाळाला दात येतात. तर जर तुमच्या बाळाला दात येत असतील तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्याच्या ज्या हिरड्या आहेत त्या थोड्या कडक होतात, सूज येते आणि त्याला ना खूप असं वाटतं की सगळ्या गोष्टी घ्याव्या आणि दातात तोंडात टाकाव्यात, चावाव्यात. तर अशा वेळी तुम्ही त्याला चांगल्या प्रकारचे तिथर देऊ शकता. जे आपल्या आजूबाजूला असतं बाळ ते घेतं आणि तोंडात टाकतं. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या बाळाच्या आजूबाजूला खूप सारे तिथर ठेवले, 1-2 तिथर ठेवले तर ते बाळ तिथरच घेणार आणि तोंडात घालणार. लक्षात ठेवा, बाळाला दात येताना जुलाब होतात. हे जुलाब बाळाला दात येतात म्हणून नाही, तर ते जे आजूबाजूला भेटतंय ते तोंडात घालतात, त्यामुळे त्याला जुलाब होतात. अशा वेळी तुम्ही घरात स्वच्छता ठेवू शकता किंवा जर त्याला तिथर दिलात तर तिथर हे सिलिकॉन बेस्डचे जर असतील तर ते तुम्ही धुवू शकता. जसं की आपली पाण्याची बॉटल आपण धुतो, दुधाची बॉटल जी आपण धुतो गरम पाण्यामध्ये वगैरे, तसं ती तुम्ही गरम पाण्यामध्ये धुवू शकता किंवा मग फ्रीजरमध्ये थंड करून तुमच्या बाळाला तुम्ही देऊ शकता. त्यानेही तुमच्या बाळाला खूप आराम भेटतो. दुसरी गोष्ट तुम्ही करू शकता, बाळाला मसाज देऊ शकता. बाळाचे मम्मी पप्पा दोघांपैकी कोणीही आपला हात स्वच्छ करून बाळाचे जे हिरड्या आहेत तिथे त्याला असं करून मसाज देऊ शकता आणि मग बाळाशी थोडा वेळ बोलू शकता, बाळाशी गप्पा मारू शकता, त्याला छानशी गोष्ट ऐकवू शकता, जेणे की त्याचं लक्ष जे आहे ते दातापासून थोडंसं तुमच्याकडे येईल आणि त्याच्याशी क्वालिटी टाईम जो आहे तो तुम्ही स्पेंड करू शकता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळाचे आई किंवा वडील हे बाळाच्या दाताला हात लावल्याच्यानंतर दात येत नाहीत, हे एक मिथ आहे. असं काहीही होत नाही. बाळाला दात कधी कधी उशिरा येतात, कधी कधी लवकर येतात. तुम्ही तुमच्या बाळाच्या दाताला हात लावल्यामुळे दात येणार नाहीत, हे गोष्ट खरंच चुकीची आहे. माझं बाळ 1.5 वर्षाचं आहे आणि त्याला दात सगळे आलेले आहेत. तर दुसरी गोष्ट तुम्ही अशी करू शकता की बाळाचे जे मखमली रुमाल असतात, मऊसूत रुमाल असतात, ते तुम्ही धुवून सुकवून मस्तपैकी फ्रीजरमध्ये ठेवू शकता. फ्रीजरमध्ये थंड झाल्यानंतर बर्फ झाल्यानंतर ते तुम्ही तुमच्या बाळाला देऊ शकता. त्याचे जिथे दात येत आहेत, जिथे त्याला चावसं वाटतं ते तिथे जाऊन ते असं चावेल आणि मग त्याला ते जो दात आहे, तो भाग आहे तो सुन्न होईल, त्याला जरा बरं वाटेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुमचं बाळ सॉलिड खात असेल तर तुम्ही त्याला थंड पदार्थ देऊ शकता, पातळ पदार्थ देऊ शकता. जसं की त्याला तुम्ही आईस्क्रीम देऊ शकता किंवा डिझर्टचे जे गोष्ट आहेत ते तुम्ही बनवून त्याला देऊ शकता, ज्याने की त्याला जेवता सुद्धा येईल आणि त्याला जरा बरं सुद्धा वाटेल. ॲक्च्युली ज्या वेळेला आपण त्याचे दात येतात त्यावेळेला त्याला गरम पदार्थ आपण देऊ शकत नाही, कारण ते पहिलाच खूप चिडचिडे असतात, खूप त्रासलेले असतात आणि त्यांना ते एक्सप्रेस करता येत नाही, आपल्याला सांगता येत नाही. आणि बाळ चिडचिड करते, बाळ त्रासात आहे म्हणून आई वडील सुद्धा खूप त्रासात असतात. तर अशा वेळी तुम्ही विचार करू शकता की त्याच्यासाठी काही मेडिसिन आहे का. तर तुम्ही त्याला डिकामळी देऊ शकता. आपली आजी मम्मी लोक आपल्याला सांगतात की डिकामळी पावडर बाळाच्या हिरड्यांना चोळ, जेणेकरून त्याला बरं वाटेल, किंवा दातपट्टी घाल वगैरे. तर त्यातलं तुम्ही करू शकता किंवा मग त्याला डेंटॉनिक्सच्या गोळ्या देऊ शकता. पण डेंटॉनिक्सच्या गोळ्या तुम्हाला टीप म्हणून सांगते की डेंटॉनिक्सच्या गोळ्या ज्या आहेत त्याने तुमच्या बाळाला जर जुलाब होत असतील तर ते थांबतात. त्या व्यतिरिक्त डेंटॉनिक्सच्या गोळ्या अजून काहीही करत नाही, त्याने तुमच्या बाळाला होणारा त्रास कमी होत नाही. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या बाळासाठी करू शकता. आणि हो, मला माहिती आहे दात येत असताना बाळ खूप त्रास देतं, जसं की चावणं, चिडचिड करणं, ओरडणं. तर अशा वेळी प्लीज मम्मीज चिडचिड करू नका, स्वतःला त्रास करून घेऊ नका. एक गोष्ट लक्षात ठेवा, मातृत्व हे एकदा येतं आणि हे जे दिवस आहेत तुमच्या बाळाबरोबरचे घालवणारे, हे लहानपणीचे दिवस बालपण पुन्हा येणार नाही. त्यामुळे हॅपीली ही गोष्ट जी आहे, ही वेळ जी आहे ते त्याच्याबरोबर घालवा, मातृत्व एन्जॉय करा. आणि आजची जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.